विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत अशा लाखो मुलांची स्टोरी आपल्याला डिस्कस करायची आहे. ओके. त्यांच्या लाईफची जर्नी तुमच्या समोर लिहून ठेवली आहे मी. लाखो मुलं. 1997 ला मी 12th पास आउट झालो. 1995 साली 10वी पास आउट झालो. सेम माझ्या बाबतीत जे घडलं, मला वाटायचं मीच एकटा दुःखी आहे. पण नाही, या फील्डमध्ये जेव्हा मी आलोय, गेले 4-5 वर्ष ऑनलाईन क्लासेस पण घेतोय. तेव्हा माझ्या गोष्टाला एक गोष्ट लक्षात आली, की मी एकटा नाहीये. लाखो आहेत. आता वय माझं झालेलं आहे 45-50 च्या आसपास माझं वय आहे म्हणूया आपण. मुद्दा असा आहे, की माझ्या वयाची माझ्याबरोबर स्टुडंट होते, त्यांची मुलं आता 12th मध्ये माझ्याकडे शिकायला येतायत आणि त्यांच्याशी डिस्कशन केल्यानंतर माझ्या लक्षात येतंय, की त्यांची अवस्था पण तशीच होती. ज्या क्लासमध्ये मी शिकलो, त्या क्लासमधले माझे काही मित्र, त्यांची मुलं आता माझ्या क्लासमध्ये आलेत. गेल्या 2-3 वर्षात. ज्यांना मी हुशार समजायचो. मी समजायचो रे किती हुशार आहे. त्यांची अवस्था तर माझ्यापेक्षाही बिकट होती. हे जेव्हा मला कळालं, तेव्हा मला असं वाटायला लागलं, मग त्या क्लासमध्ये नक्की समजत होतं कोणाला? ओके, स्टोरी आहे काय नक्की सांगतो. की 10वी मध्ये जबरदस्त रिझल्ट लागला होता. माझा सुद्धा, तुमचा, बऱ्याच मुलांचा, अशा लाखो लोकांचा, की 95, 96, 97, 98% तुम्हाला मार्क पडले. जबरदस्त रिझल्ट. माझे एक क्लासचे स्टुडंट मला अजून आठवतोय, त्याचे पालक रिसॉर्ट नंतर 10 दिवसांनी पेढे घेऊन आले. आले. मला वाटलं काय राग आला का काय यांना आले का नाही भेटायला नाराज काय आहेत एवढे? तर नाराज वगैरे नव्हतेच. पण ते काय म्हटले, की "सर, आमच्या पूर्ण खानदानात एवढे मार्क कुणाला पडले नाहीत. पाहुण्याच्या घरी जाऊन पेढे वाटले." घरी जाऊन पेढे वाटले. पण मी तुम्हाला सांगू का? 2च वर्षात रिझल्ट नंतर एक आठवडाभर ते घरातून बाहेरच पडले नाहीत. सांगायची गरज नाही. 12वीच्या रिझल्ट नंतरचं बोलतोय मी. बरं, मग 10वीत तुम्हाला पटलं, जबरदस्त रिझल्ट लागतोय, सिलेबस सोपा आहे, क्लासेस असतात छान, तिथं छान शिकवलं जातं. शाळेतच सगळं समजलेलं असतं आपल्याला. क्लास म्हणजे एक्स्ट्राच होतोय. वर्षभर सारखे युनिट टेस्ट, सेमिस्टर, प्रिलिम 1, प्रिलिम 2 एवढ्या टेस्ट होतात, की 10वी मार्क पडणारच आहेत हो. पण होतंय काय? 11वी टोटल फेल्युअर. 10वी जे जास्त मार्क पडले, तेव्हा पालकांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या असतात. मग हायर लेव्हलचं थिंकिंग सुरू होतं. पण मार्क्स कसे पडले तुम्हाला पण माहिती आहे पाठांतर करून. बेसिकच पक्क नाहीये. न्यूटनचा कुठला लॉ विचारला तर सांगता येत नाहीये. न्यूटन सेकंड लॉ विचारला तर केप्लर सेकंड लॉ सांगणारी मुलं बघितलीत मी 98% चे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर येतोय, पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सांगता येत नाही. एक्सपान्शन फॉर्म्युला जमत नाही. एरिया ऑफ ट्रायंगल जमतंय, पण एरिया ऑफ पॅरालेलोग्रामचा फॉर्म्युला सांगता येत नाहीये. पण काय होतंय मग अशा रीतीने आपण 11th मध्ये जातोय आणि काय मी 11th मध्ये सगळ्या विषयात फेल होतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 35, 35, 35 मार्क होते. ढकललं होतं पुढं. म्हणजे मी फेल होतो मला माहिती आहे, लिहिलंच नव्हतं मी काय. का असं झालं? प्रॉब्लेम कुठं झाला? तर सांगू का? एक तर आळस नडला. नेहमीच निवांत राहायची सवय होती. ओके. आणि कोचिंगमध्ये प्रेमानं शिकवलीच नाही. 4 हुशार मुलांना समजायचं त्यांना समजायचं. आम्हाला कळतच नव्हतं. 10वी पर्यंत समजत होतं. पण 11th-12th लेव्हल थोडीशी अबोव्ह होती. त्या लेव्हलपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे होते. तसं कोणी मार्गदर्शन करायला पाहिजे होतं. नाही केलं. तर जाऊ दे. गेल्या 25 वर्षात निदान ऑनलाईनमुळे आता बदल झालेला आहे. YouTube. पण मुलांच्या हाती YouTube द्यावं म्हणजे काय म्हणूया आपण ते माकडाच्या हाती कोलीत तसं होतंय. आता होतंय काय म्हणजे तुम्हाला माकड नाही म्हटलं मी 11वीच्या मुलांना. म्हटलं काय माहितीये का? त्याचा अर्थ समजून घ्या थोडासा. तुमच्या हातात चांगली गोष्ट देतोय आम्ही, पण तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा हेच माहीत नाहीये. मोबाईल इतकं बेस्ट आहे, की गरजच नाही दुसऱ्या कुठल्या गोष्टीची. ऑफलाईन क्लासची सुद्धा गरज नाहीये. पण तुम्ही त्याच्यावर Instaमध्ये वेळ घालवणार, Snapchat बाकीच्या गोष्टी विचारूच नका. मग यामुळं 11वी खरोखर फेल्युअर होतंय. आता महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करायचा, की आपण 11वी तर घालवली. 12वीत काय? पहिला माझी अवस्था सांगतो. 12वी तर सुरू झाली. लगेच जाणीव झाली, की आता बोर्डची एक्झाम आहे. अजूनही आपल्याला काही येत नाही. 11वीत पडले 41% मला. घरी सांगितले 84% पडले म्हणून खोटं बोललो. तो क्लास पण तोच लावावा लागला. 2.5 तास लाईनमध्ये उभा राहून फी भरली मी. आमच्या काळात लिमिटेड क्लासेस असायचे. साताऱ्यासारख्या शहरात 1 नाही तर 2 क्लासेस होते. मग तिथं लाईनमध्ये उभं राहून पैसे भरलेत. 2.5 तास फुल फी. ठीक आहे. मुद्दा काय मग सांगतो. खोटं बोलल्यामुळे तोच क्लास लावावा लागला. पण मी 12वीत प्रचंड तणावात होतो. दिवाळी झाल्यानंतर तर डिप्रेशनच. फेल्युअर. मला माहिती होतं ना, की आपल्याला काही येत नाहीये. पण आईचा चेहरा बघितला, की असं वाटायचं, की काय विचारूच नका. तिला इतक्या माझ्याकडनं अपेक्षा होत्या, की आता 10वीत एवढे मार्क पडले, 12वीत पण मुलगा चांगलेच मार्क पाडेल. घरातल्यांच्या अपेक्षा असणारच ना. पण त्याचा एवढा तणाव येत होता ना, दुर्दैवानं मला गाईडन्सला कोण भेटलंच नाही.
पण शेवटच्या 1.5-2 महिन्यात एक मित्र आला, अमित. तो मला म्हटला, की "आमच्या इथे एक नवीन क्लास सुरू होतोय. तू येतो का?" मी म्हटलं पप्पांना पहिला विचारतो. घाबरतच विचारलं होतं. असं वाटलं होतं, की त्या क्लासची एवढी फी भरली. मग हा क्लास कशासाठी? डेअरिंग करून सांगितलं, की पास होऊ शकत नाहीये. दुसरा क्लास लावायचा आहे. जर्रा सुद्धा विरोध केला नाहीये वडिलांनी लक्षात घ्या. आणि मला हे पण तुम्हाला सांगायचं आहे, की मला असे मेसेजेस आलेत, की ऑफलाईनला लाखो रुपये फी भरली. आता संघर्ष बॅचला घ्यायचंय ॲडमिशन. शिकवलेलं समजतंय. पण कसं बोलू पालकांशी? तुम्ही डेअरिंग करून बोला. जे मी केलं होतं तसं करा. मला असं वाटलं होतं फटके देतील, वडील ओरडतील. काही नाही. उलट परमिशन दिली. मग शेवटच्या 2 महिन्यात केळकर सरांच्याकडे आम्ही होतो. साताऱ्यात आज देखील त्यांचा क्लास आहे. मी आणि अमित दोघंच. दिवसभर सर क्लास घ्यायचे. खूप प्रेमानं शिकवलं सरांनी आणि म्हणून 68% पडले आणि मला माहिती आहे 68% किती त्यावेळेस महत्त्वाचे होते माझ्यासाठी. हां, पुढे इंजिनिअरिंगला परत सर नव्हते, पुन्हा फेल्युअर आलं. पण मुद्दा असा आहे, की कुणीतरी आधार देणारं पाहिजे, त्याच्याशिवाय ह्यातून बाहेर पडता येत नाहीये. आता पुढचं सांगू. माझा लहान भाऊ जेव्हा प्रिलिममध्ये फेल झाला. माझं इंजिनिअरिंग झालं होतं. मी मुंबईला गेलो होतो एम-बी-एची तयार करण्यासाठी. आईचा फोन आला म्हटलं, "ते सोड सगळं आणि तू इथे ये." तो माझा पहिला स्टुडंट. 15-16 तास आम्ही एका रूममध्ये बसून अभ्यास करायचो आणि त्याला सांगतो त्या काळात फ्री सीट, पेमेंट सीट असं होतं आणि त्याला एवढे 12वीत चांगले मार्क पडले, की त्याला के कॉलेजमध्ये फ्री सीटमध्ये ॲडमिशन मिळालं म्हणजे टॉपर्समधून. तो माझा पहिला स्टुडंट. पण त्यावेळी जाणवलंच नाही मला, की आपण ह्या क्षेत्रासाठीच बनलोय म्हणून. ठीक आहे झालं. त्यानंतर माझे दुसरे भाऊ, त्याला तर सीईटीत 196 पडले, एकाला 147 पडले, बहिणीला पण चांगलेच मार्क पडले. सगळे क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत. सगळे. गाईडन्सला मी होतो ना. प्रसंगी मारून, ओरडून, फटके देऊन त्यांना सरळ केलं होतं. पण आता माझं म्हणणं काय, असं कोणतरी हवं आहे ना. मला नाही ना मिळालं कोण, पण मी आहे ना. मुद्दा काय माहिती का, पालक जर हा व्हिडिओ बघत असतील, तर मला त्यांना सांगायचंय मुलांना सपोर्टची गरज आहे. ही जी स्टँडर्ड आणि 11th-12th मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पडलेत तुमच्या मुलाला 10वी ला चांगले मार्क, याचा अर्थ त्याला 11वीत जमेलच असं नाहीये. लक्ष द्या. त्याच्या टेस्टच्या रिझल्टवर फोकस करा. त्याचा रिझल्ट आता आम्ही काय केलंय ऑफलाईन क्लासमध्ये 11वी टेस्ट दर शनिवारी आणि 12वी टेस्ट दर सोमवारी. होणार म्हणजे होणार. आणि आम्ही काय केलंय, की त्यांचे आता फोटो, आन्सर शीटचे फोटो पालकांना पाठवायला सुरुवात केलेली आहे. हां, म्हणजे पालक ते बघतोय. कमी मार्क पडल्यावर चिडू नका. का कमी मार्क पडले याचं एनालिसिस करा. तुमच्या ऑफलाईनमधल्या शिक्षकांना जाऊन भेटा. पालकांनी एवढा वेळ काढलाच पाहिजे बिझी शेड्यूलमधून. कारण हे इनिशियल वेळ महत्वाची आहे. बरं आता 11वी तर गेले. 12वीत काय करू आम्ही? ते सांगतो. सुरुवात करायची. सुरुवात करायला गेल्यावरच अडचणी येणार आहेत. येणार आहेत. अडचणी येणार आहेत. मी तुम्हाला सांगू का, की इथं हार्ड पाहिजे. प्रामाणिकपणे कष्ट घेतलं पाहिजे. आता मी सांगतो पहिली स्टेप काय. तुम्ही पहिल्यांदा आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर येतंय का मला सांगा. नाही, तर डेमो लेक्चर्स प्रोव्हाईड केलंय मी हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. ते पहिला बघा. नेक्स्ट वीकमध्ये मी अल्कोहल, फिनॉल इतर 4ही टॉपिक आहेत ना ते. अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड आणि अमाईन. प्रत्येकाचं आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर घेणार आहे. ते आलं तर रिएक्शन जमतील ना. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला लॉग टेबल येतंय का? नाही येत? डेमो लेक्चर्स बघा. प्रत्येक न्यूमेरिकलला लॉग कॅल्क्युलेशन करून दाखवलंय मी. पॉइंटचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते शिकवतोय मी 0 लेव्हलपासून. संघर्ष बॅच खूप महत्वाची. आता तुम्ही म्हणाल केली ॲडव्हर्टाइज करायला सुरुवात. हां, ॲडव्हर्टाइज पण होते, पण गरज आहे इथं लाखो मुलांना. ग्रुप क्लिअर होत नाहीये. 98-99% 10वी मार्क आहेत. 12वी 40-50% वर मुलं येतायत. बरं कसा तरी ग्रुप क्लिअर झाला. पुढे प्लेसमेंटच्या वेळेस काय करणार आहे? 60% ची डिमांड आहे आत्ता. पुढे ते 70% पण जाईल. ध्येयवाल्यांना तर 75% मार्क पाहिजेत. मग असं असताना पाहिजे ह्या ह्या बेसिक गोष्टी सांगतोय आणि सगळ्यात महत्वाचं ट्रिग्नोमेट्रिक 2 त्यातले तुम्हाला फॉर्म्युले येतायत का? साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी. सेकंदात पाहिजेत मला फॉर्म्युल्याचे आन्सर. सेकंदात. आता सगळ्यात महत्वाचं फिजिक्स. आता तुम्ही जर डेमो लेक्चर बघितलं असेल, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले किती आहेत मला सांगा? ज्याने संघर्ष बॅच घेतलेली आहे, जे डेमो लेक्चर्स फॉलो करतोय, तो एका सेकंदात सांगणार आहे किती आहे ते कमेंटमध्ये. त्यातले कितीतरी प्रश्न सीईटीत आलेले आहेत. मग मला काय म्हणायचं की फिजिक्स मला फॉर्म्युले क्लिअर करायचे आहेत, लॉग टेबल आलं पाहिजे आणि मॅथ्स संघर्ष बॅचमध्ये आम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री प्रोव्हाईड करतोय. मॅथ्स YouTubeवर देणार आहे मी. सध्या हे डेमो लेक्चरचा प्रकार संपला, की सगळे लेक्चर्स ॲपवरती असणार आहेत. प्रोसेस पण मी तुम्हाला सांगितलंय, की सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यात स्टोअर हा ऑप्शन आहे. स्टोअर ऑप्शनला क्लिक केलं, की कोर्स दिसेल. त्यावर आय एम इंटरेस्टेड असं क्लिक केलं, की तुम्हाला WhatsAppला किंवा टेक्स्ट मेसेज येईल.
लिंक येईल, त्याच्यावर तुम्ही पेमेंट करा, तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. पेमेंटसाठी यू-पी-आय आयडी तुम्ही कुणाचाही वापरू शकता. फोन नंबर मात्र तुमचाच असू दे लॉगिन. बरं त्याच्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ पुन्हा करेन मी. मला सांगा, यश मिळेल का? आता आम्हाला काहीच येत नाही, आता होईल का? होणार आहे. शेवटच्या एका महिन्यात मी अभ्यास घेतलाय मुलांचा. गेल्या वर्षी तर गोडसे नावाचा एक स्टुडंट आहे बारामतीचा. त्याचे वडील शिक्षक आहेत. तो बारामतीला शिकायला होता कुठल्यातरी अकॅडमीमध्ये. ते आहेत खटावचे, राजापूर गावचे. ओके. तर त्यांचा मुलगा आला, जे प्रिपरेशन करत होता. मी तुम्हाला सांगतो अतिशय तणावात होता. बोर्डकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. पूर्णपणे दुर्लक्ष. तो आला. त्याच दिवशी मी रात्री 10:30 वाजता सरांना फोन केला. रात्री 10:30 वाजता. झोपले असू दे, काय असू मला बोलायचं होतं त्यांच्याशी. काय बोललो मी त्यांच्याशी? मी 10:30 वाजता त्यांच्याशी म्हटलं, "सर काहीही काळजी करू नका. 1 आठवडा पुष्कळ झाला. एका आठवड्यात त्याचं सगळं होणार. तुम्हाला फक्त यातून बाहेर काढायचंय. तुम्हाला फक्त कॉन्फिडन्स द्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्याबरोबर मी आहे. मी आहे तुमच्याबरोबर अभ्यास करून घ्यायला तुमचा. मी एकटा नाहीये. YouTubeवर माझी पूर्ण टीम आहे. टीम चॅनल त्यांचे वेगळे-वेगळे आहेत, पण ते आमचीच टीम आहे म्हणूया आपण. आम्ही सगळे एकत्रच तुम्हाला मदत करतोय. एक चॅनल नाहीये. खूप चॅनल आहेत. काहींचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत. काहींच्या सबस्क्रायबरची ग्रोथ चांगली आहे. काहींचे कमी सबस्क्रायबर जरी असले, तरी कंटेंट जबरदस्त आहे. शोधा ना. फिजिक्ससाठी विचारताय? आर-जी सर. पण फिजिक्ससाठी फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर पण आहेत. अजून पण भरपूर लोकं आहेत. पटकन नावं सुचणार नाहीत मला लक्षात घ्या. केमिस्ट्रीसाठी पण भरपूर लोकं आहेत. मॅथ्ससाठी पण आहेत. मॅथ्ससाठी तर ग्रेटच व्यक्ती आहे लक्षात घ्या. मग मुद्दा काय आहे सगळं तुम्हाला यातून फक्त बाहेर काढायचंय. तर होतं काय बघा, हे जे सगळं जे आहे, सगळं ठीक आहे हो, आम्ही त्यातून बाहेर येऊ. पण स्कोर पाहिजे. मग त्यासाठी दिल्या पाहिजेत मॉक टेस्ट. त्यासाठी पाहिजे पी-वाय-क्यूज. त्यासाठी पाहिजेत तुम्हाला आय-एम-पी क्वेशन. ते YouTubeवर देतो की मी टॉपिक वाईज. बाहेर पडायचं का सांगा ह्याच्यातून मला अगोदर उत्तर द्यायचं. डिप्रेशनमधून बाहेर पडायचं असेल, तर मी आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर प्रोव्हाईड करतोय. माझ्या मुलाचाच तो नंबर आहे. तो आहे सध्या सुट्टीवर. तो फोन कॉल रिसीव्ह करतोय प्रत्येकाचे. खूप फोन येतायत. कंटिन्युअसली फोन येतायत. ओके. बरं आता यात सगळ्यात महत्त्वाचं बरं का, की पालकांचा रोल पण मी सांगितला सपोर्ट द्यायचा आहे. सपोर्ट देणं गरजेचंच आहे लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी आहेत ना हो, अजून मी क्रॅश कोर्समध्ये एक डेडिकेटली व्हिडिओ आज उद्या 2-4 दिवसात देणार आहे. कुठला माहिती आहे का? युनिट कन्व्हर्जन याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. डेमो लेक्चर्समध्ये म्हणजे रोटेशनलचे 2 आय थिंक बुधवारी मी युनिट कन्व्हर्जनचा व्हिडिओ अपलोड करतो. आपल्या ह्याच्यावरतीच. कुठं? आणि युनिट कन्व्हर्जन्स मी विथ न्यूमेरिकल्स घेऊन दाखवतो. म्हणजे मी शोधतो फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये त्या न्यूमेरिकल्समध्ये कुठं लागणार आहे युनिट कन्व्हर्जन ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. मग तुमच्या लक्षात येईल की सगळं छान आहे. ओके. काय नाही आता आजपासून तणाव कुठला घ्यायचा नाही. अभ्यासाला सुरुवात करा. मी आहे तुमच्याबरोबर. संघर्ष बॅचची कॉस्ट किती आहे? 3,000 आहे. मी तुम्हाला 6 नाही 8 महिने परीक्षेपर्यंत मी शिकवणार आहे त्यात. ओके. मग त्या तेवढ्यासाठी एवढी फी म्हणजे मला वाटतं काही जास्त नाहीये आणि मी पहिल्यापासून एवढीच फी ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचे पालक पण याला नाही म्हणणार नाहीत. डेअरिंग करून तुम्हाला गरज असेल तर बोललं पाहिजे. नाही तुम्हाला पालक तुमच्या दिवाळीला ह्याला त्याला प्रचंड पैसे तर खर्च करणारच आहेत. तसं पालक म्हणून मी सांगू का? माझ्या मुलाने जर अशी मला डिमांड केली, तर मी का नाही म्हणेन सांगा बघू? का नाही म्हणेन? तुम्ही विचारलं तरी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल तुम्ही गेममध्ये वेळ घालवत असाल, मागू पण नका क्रॅश कोर्स पालकांच्याकडे. राहू दे. तुम्हाला ते फ्री फायर, Instagram ह्यातनं वेळच मिळत नसेल, तर क्रॅश कोर्स घेऊन करणार आहे काय? माझ्याकडे पाटील नावाचा मुलगा आहे, रिपीटर आहे. आलाय माझ्याकडे, मी त्याचं घेतोय. त्याने क्रॅश कोर्स गेल्या वर्षी घेतला होता, पण व्हिडिओज बघितले नाहीत. करतोय रिपीट. पण यावेळेस माझ्या समोरच आहे, त्याच्यामुळे रिझल्ट मिळणार आहे. मिळणार आहे रिझल्ट लक्षात घ्या. पण मी काय सांगितलं, तयारी असेल, जॉइन करा. मी आहे तुमच्याबरोबर. आणि काय नाही, याला सगळ्याला क्लिक करून टाका. यातून मार्ग मिळतो. प्रत्येक गोष्टीतून सुटका होतेच. प्रत्येक गोष्टीतून मार्ग मिळतो. अडचणीतून बाहेर येता येतं. मानसिकता आहे का? याचा विचार करा आणि आत्ताच अलर्ट व्हा. माझ्या संघर्ष बॅचचं उदाहरण सांगतो गेल्या वर्षीचं, की सुरुवातीला ॲडमिशन थोडे कमी झाले होते. पण दिवाळी झाली ना, नोव्हेंबर-डिसेंबर ग्राफ एकदम वर गेला. का? परीक्षा जवळ आली. मग ते सुरुवातीपासून केलं तर काय वाईट आहे? आलं का लक्षात मग? मग करूया एकत्र अभ्यास. ऑल द बेस्ट. धन्यवाद.